हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब करणं ही बाब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर काही नेत्यांना पटलेली नाही असं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलंय। विधानसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेस हायकमांडने राज्यात संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतलाय। याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेत हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ यांची या पदावर नियुक्ती केली। खरं तर काँग्रेस हायकमांडकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार सतेज पाटील यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुचवलं होतं, परंतु पक्षश्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे नाराज असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षात सपकाळ यांनी कोणतीही मोहीम राबवली नाही। जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि काँग्रेस सरकारमध्ये होती तेव्हाही सपकाळ कुठे दिसले नव्हते। विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतरही सपकाळ हे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कधीही पुढे आले नाहीत। तरी देखील त्यांच्याकडे हे महत्त्वाचे पद देणं हे न पटण्यासारखं आहे असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील इंग्रजी वृत्तपत्राला अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सपकाळ यांचं नाव समोर आलं तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं, कारण त्यांच्या नावाची चर्चा देखील झाली नव्हती। आम्ही पक्षश्रेष्ठींना सतेज पाटील यांचं नाव सुचवलं होतं, पण त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला असावा असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। हर्षवर्धन सपकाळ हे नाव याआधी राज्याच्या राजकारणात फारसं चर्चेत नव्हतं। काँग्रेस पक्षात जरी काम करत असले तरी त्यांच्याविषयी कुणीही फारसं बोलत नव्हतं, परंतु हायकमांडने थेट प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केल्याने सध्या सपकाळ हे चर्चेत आलेत। हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सचिवही होते। काँग्रेसच्या अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात ते सक्रिय राहिलेत। गांधी घराण्याचे ते विश्वासू नेते आहेत। पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे ते सदस्य होते। राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय। उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। बुलढाणा माजी जिल्हा परिषदेचेही ते अध्यक्ष होते। अध्यक्ष असताना त्यांनी राबवलेल्या शिक्षण मॉडेलचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं। आमदार असताना कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लीन इमेज होती। भाजपची ऑफर असून सुद्धा ते काँग्रेसच्या विचारांशी कायम एकनिष्ठ राहिले। त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी समाजासाठी मोठं कार्य केलंय। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत। काँग्रेसने नवा प्रदेशाध्यक्ष निवडत असताना सर्व बाबींचा विचार केल्याचं दिसून येत आहे। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या निष्कलंक नेत्यांपैकी एक आहेत। त्यामुळेच बडे नेते लाईनमध्ये असतानाही काँग्रेस हायकमांडने सपकाळ यांची निवड प्रदेशाध्यक्ष पदासाठी केल्याचं बोललं जात आहे। परंतु आता याच निर्णयावरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।